नमस्कार. मी अरुणा मालसे. आता मी आपल्यासमोर प्रथितयश लेखक, कथाकार श्रीयुत वपू काळे यांच्या एका कथेचं अभिवाचन करणार आहे. कथेचं शीर्षक आहे पप्पा. चला तर मग ऐकूया. वर्तमानपत्राची जुडी लक्ष्मणनं समोर आणून ठेवली. मी यंत्रवत हात पुढे केला. सगळ्या संवेदनाच खरं तर बधीर झाल्या होत्या. सगळ्या वर्तमानपत्रवाल्यांनी छायाचित्रासकट पहिल्याच पानावर बातमी दिली होती. नानासाहेब देशमुख यांचं दुःखद देहावसान. त्या फोटोंकडे आणि रकानेच्या रकाने भरून आलेल्या मजकुराकडे मी बघत बसले. त्या मजकुराचा अर्थ डोक्यात शिरतच नव्हता. नानासाहेब देशमुखांचा जीवनवृत्तांत खुद्द त्या वर्तमानपत्रवाल्यांनी देशमुखांच्या खुद्द मुलीलाच काय सांगावा. होय, नानासाहेब देशमुख ह्या नावाचे लक्षाधीश गृहस्थ म्हणजे माझे वडील आता होते असं म्हणायला हवं. काल सकाळी 11:30 वाजता देशमुखांनी इथली यात्रा संपवली. अंत्ययात्रा दुपारी 4 वाजता निघाली आणि संध्याकाळी 7 वाजता सगळं संपलं. अफाट कर्तृत्वशाली, दानशूर, प्रेमळ अशा वर्तनाचे देशमुख आता जड रूपानं देखील या जगात राहिले नाहीत. आत्ता अगदी ह्या क्षणी नेमकं मला काय वाटतंय ते कसं सांगू. सगळ्या आयुष्याचा गुंताच झालाय. नानासाहेब देशमुखांचं देखील काहीसं असंच झालं. पैसा होता, पत होती, नाव होता, लौकिक होता, शिक्षण होतं, संस्कार होते, सरकार दरबारी मान होता, आरोग्य होतं, दाराशी 3 मोटारी होत्या. मिळवायचं राहिलं असं काही देखील उरलं नव्हतं. पण ते सगळं दुनियेच्या दृष्टिकोनातून. त्यांची एक अगदी छोटीशी इच्छा ती मात्र अपुरीच राहिली होती. त्यांना पप्पा म्हणून मी हाक मारावी एवढीच त्यांची इच्छा अपुरी राहिली होती. आणि ती मात्र ती राहिलीच आता. त्यांची ती एवढीशी इच्छा मी का पुरी केली नाही? मला एवढा ताठा का? कसला अहंकार होता? शब्द वापुडे केवळ वारा असं कुठल्याशा कवींनी म्हणून सांगितलंय. मग पप्पा या 2 अक्षरांना असा काय अर्थ होता? निश्चित अर्थ होता, जो देशमुखांना माहिती होता आणि मला देखील माहिती होता. याच अर्थापोटी पप्पा ही हाक देशमुखांना माझ्या तोंडून ऐकायची होती आणि त्याच अर्थापोटी ती हाक मला कधी त्यांना मारवली नाही. आणि म्हणूनच आत्ता ह्या क्षणी सगळा गुंताच झालाय. गोंधळच गोंधळ उडालाय. जी माझी आई नव्हती, जिचा माझा कसलाही संबंध नव्हता, ती बाई मला आई वाटली. मला आई म्हण असं तिनं न सांगताच मी तिला आपणहून आई म्हणून हाक मारू लागले. आणि ज्यांचा व माझा खरा रक्ताचा संबंध होता त्यांना मात्र मला पप्पा कधीच म्हणावंसं वाटलं नाही. आयुष्य असंच चमत्कारिक. माझ्या वयाच्या 18व्या वर्षी देवकुळे गुरुजींनी देशमुखांचा आणि माझा परिचय करून दिला. यांना नमस्कार कर, हे तुझे पप्पा नानासाहेब देशमुख. यांत्रिक हालचाली व्हाव्या तसे मी हात जोडले. भावनेचा लवलेश देखील त्यामागं नव्हता. नानासाहेब देशमुख हे नाव तसं अपरिचित नव्हतं आश्रमाला. देणगीदारांच्या यादीत देशमुखांचं नाव नेहमीच पहिल्या 5 व्यक्तींमध्ये असायचं. लोकांच्या दयेवर, दानशूरांच्या औदार्यावरच संस्थेचा प्रपंच गुरुजी सांभाळीत होते. पण तरी देखील त्यांनी आम्हाला लाचारी शिकवली नव्हती. आमच्यातील प्रत्येक जण स्वतःच्या पायावर, आत्मविश्वासावर खंबीरपणे उभी राहणारी होती. स्वतःच्या आईवडिलांच्या छायेखाली वाढणाऱ्या भाग्यवान मुलांवर
फक्त घराण्याची पद सांभाळण्याची जबाबदारी असते. इथं आमच्यापैकी प्रत्येकीवर या संस्थेची, आश्रमाची जबाबदारी होती आणि ह्या जबाबदारीनं आम्हाला कधी लाचार बनवलं नाही. नानासाहेब देशमुख हे माझे वडील असं गुरुजींनी सांगितलं होतं आणि ते कधीतरी मला न्यायला देखील येणार आहेत इतक्यात, असं देखील गुरुजी म्हणाले होते. रात्रीची प्रार्थना संपल्यावर गुरुजींनी मला त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं. बस बेटा, बस. मी बसले. तुझ्यावर उद्यापासून फार मोठी जबाबदारी पडणार आहे. आत्तापर्यंत ह्या आश्रमात तू जे जे काही ऐकलंस, बघितलंस, पाहिलंस, त्या सगळ्याची कसोटी आता उद्या लागणार आहे. गांगरून जाऊ नकोस, गोंधळून देखील जाऊ नकोस आणि भावनेच्या आहारी जाऊन तर कुठलेही निर्णय घेऊ नकोस. भावना माणसाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेऊन देईलच याची खात्री नसते. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून पाहायची ही माझी आश्रमातल्या प्रत्येक व्यक्तीला शिकवण आहे. भावनाप्रधान माणसाला जगात सारखे आधार शोधावे लागतात, पण बुद्धिप्रधान माणूस हा स्वतःलाच नव्हे तर इतरांना देखील आधार ठरतो. गुरुजी गप्प बसले. मलाही काही वेळ काही सुचलं नाही. उद्या परवा हा आश्रम आपण सोडायचा, ही कल्पना मेंदू आणि काळीज कुरतडून टाकणारी होती. मी हा आश्रम का सोडायचा? तर कोणत्या एका देशमुख नावाच्या माणसाला त्याच्या मुलीची एकाएकी 18 वर्षानंतर आठवण झाली म्हणून. ह्या विचारासरशी मी गुरुजींना विचारलं, गुरुजी, एकाएकी मी हा आश्रम का सोडायचा? अगं, नानासाहेब देशमुखांसाठी. त्यांचा आणि माझा काय संबंध? अगं, आहेही आणि नाहीही. त्यांना माझी आता 18 वर्षानंतर. हे बघ बेटा, मला तू हा प्रश्न विचारू नकोस. तुझं तोंड गप्प करायचं म्हणून मी हे म्हणत नाही. तो माझा धर्म नाही हे तू जाणतेस. काय असतं वीणा, सत्याला आपण फार घाबरतो आणि मग बाजू लंगडी पडायला नको म्हणून दुसऱ्या गोष्टींचा आधार घेऊन आपण समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो. आत्ता मी जे तुला हा प्रश्न मला विचारू नकोस असं म्हणतोय ना, त्याचं कारण इतकंच की हे खुद्द सगळे प्रश्न तू मला विचारण्यापूर्वी मी स्वतःला विचारले आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीत ह्या प्रश्नांची कुणाही जवळ उत्तरं नाहीत ह्याची मला आता खात्री पटलेली आहे आणि म्हणूनच तुला सांगतो की मला हे प्रश्न तू विचारू नकोस. कदाचित देशमुखांजवळ याची उत्तरं असतील, मग त्यांना मी हे प्रश्न विचारू शकते का? जरूर विचार. एकमेकांच्या आयुष्यात आता तुम्हा दोघांचा प्रवेश होणार आहे. जास्तीत जास्त डोळसपणानं त्या आयुष्याचा स्वीकार करणं तुम्हा दोघांना देखील हितावह आहे. असं बघ, सत्य हे माझ्या बाजूला आहे का विरुद्ध माणसाच्या बाजूला असले विचारच मनात आणायचे नाहीत. सत्य ही एकमेव अवस्था असते आणि त्यात आपण मग मिसळून जायचं, विरून जायचं. असं जर ठरवलं तर मग द्वैत राहिलंच कुठं? ह्या भावनेतून नानासाहेब देशमुखांकडे बघ. सत्याची बाजू त्यांच्याकडे झुकते आहे असं वाटलं तर त्यांच्या जीवनात विरून जा. द्वैत उरणार नाही, दुःख राहणार नाही. गुरुजींना काय सांगायचं आहे हे समजून मी म्हणाले, ठीक आहे गुरुजी. मग ठरल्याप्रमाणे एका आलिशान हॉटेलात मी आणि देशमुख समोरासमोर बसलो होतो. किती वेळ ते आठवत राहील. मग देशमुख म्हणाले, बोल वीणा. अगं, काहीही बोल, काहीही विचार. तरी मी गप्पच होते. मी त्यांना काय विचारणार? हा असा प्रसंग माझ्याच काय पण उभ्या आयुष्यात कुणाच्या तरी आयुष्यात आला असेल का? 18 वर्षात प्रथम एक गृहस्थ वडील या नात्याने भेटतो आणि आश्रमापलीकडे 18 वर्षात ज्या मुलीनं जग पाहिलेलं नाही तिला म्हणतो काहीही विचार. काय विचारणार?
अगं बोल वीणा, बोल, मोकळी हो. अगं तुझ्या वडिलांशीच तू बोलतेस, कुणा परक्या माणसासमोर नाहीयेस तू. तुला कसला संकोच वाटतोय, बोल. आपण मला आपण आपण मला 18 वर्षांनी आज प्रथम भेटलात, तेही मोठ्या चमत्कारिक परिस्थितीत आणि विचित्र नात्यानं. मान्य आहे, माझ्या मनाचा गोंधळ उडालाय. मी मी नाही काही विचारू शकणार. तुम्हीच मला काहीही विचारा, काहीही सांगा, मी ऐकते. देशमुख गप्प बसले. पण मग थोड्या वेळाने पुन्हा त्यांनीच सुरुवात केली. उद्या तू आपल्या घरी येणार, मग तुला काय वाटलं हे प्रथम ऐकलंस तेव्हा? अगदी माझी पहिली प्रतिक्रिया सांगू का? अवश्य सांग. तुम्ही मला एवढ्या उशिरा का घरी न्यायला आलात, आणि मी देखील का लगेच जायचं आश्रम सोडून, असं वाटलं मला. ही अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया झाली, ह्यात काहीच गैर नाही. तुझ्या जागी जर मी असतो तर मी देखील असाच विचार केला असता. मग तुम्ही त्या प्रसंगी जायला तयार झाला असतात का? वीणा, तुला एक सांगू का, ह्या तऱ्हेचे प्रश्न एकमेकांना विचारून आपण काहीच साधणार नाही. परिस्थितीनं तुला एकटीला कोंडीत पकडून तुझ्यासमोर पेच निर्माण केलाय, असं तू समजू नकोस. मीही त्यात सापडलोय. देशमुख असं म्हणाले मात्र. मग मी पटकन विचारलं, म्हणजे आता मला घरी न्यायला परिस्थितीनं तुम्हाला भाग पाडलंय आणि म्हणून तुम्ही आलात, असं मी समजू का? अगं भाग पाडलं असं नाही, तर आता परिस्थिती अनुकूल झाली आहे म्हणून लगेच आलो मी. तुमच्या दृष्टीनं तुम्हाला सगळं सोपं आहे आयुष्य. अगं असं कसं म्हणतेस? तुमचं लग्न होण्यापूर्वी माझा जन्म झाला असावा. मला सांभाळणं तेव्हा शक्य नव्हतं, तेव्हा माझी रवानगी आश्रमात करून तुम्ही परिस्थितीतून सुटका करून घेतलीत, आणि आता परिस्थिती सुधारल्यावर मला आश्रमातून न्यायला आलात. म्हणजे मला आश्रम नको होता, त्या वयात मला आश्रम जवळ करावा लागला, आणि आता मी आश्रमाच्या जीवनातला एक भाग झाले, तेव्हा तुम्ही मला आश्रम सोडायला सांगताय. मग आता आता मी काय करावं सांगा बरं? बाळ, अगदी खरं बोललीस, पण काही नवं बोलली नाहीस बेटा. वीणा, तुझ्या पुढं ही प्रश्न मला उभी राहण्यापूर्वी ती माझ्यासमोर देखील उभी राहिली होती. हे सगळं काल आज निर्माण झालेलं नाही. ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या क्षणापासून मी या प्रश्नचिन्हांशीच लढत आलोय. तुला वाटतंय की 18 वर्ष तू एकटीनं वनवास भोगलास, पण तसं नव्हतं. 18 वर्ष मी सुद्धा वनवासातच काढली. तुझा वनवास समाजाला उघड उघड दिसत तरी होता. तुला समाजाचं प्रेम मिळालं नसेल, परंतु सहानुभूती मिळाली, दुवे मिळाले, आशीर्वाद मिळाले. माझं तसं नव्हतं. माझी परिस्थिती वेगळी होती. मी आतल्यात जळत राहिलो. ते जळणं कुणाला कळलं नाही, कळवता येण्यासारखं सुद्धा नव्हतं. असं म्हणतात ना की सर्वात दुःखी कोण, तर पाण्यातला मासा, कारण त्याच्या डोळ्यातले अश्रू कुणाला दिसत नाहीत. 18 वर्ष मी माशासारखा अश्रू लपवीत जगलो. ह्यातून मी सुटका शोधित होतो. पण तोवर मध्ये हा एवढा काळ गेला. प्रश्नचिन्हांशी सामना देण्याची इतकी वर्ष ताकद होती, परंतु आता थकलो. आता प्रश्नचिन्ह पुसून टाकायची आहेत सगळी. परंतु हे एक प्रश्नचिन्ह असं आहे की जे मी एकटा पुसू शकत नाही. त्यात तुझा वाटा मोठा आहे. तुझं सहाय्य मला हवं आहे. मी सुन्न झाले. माझ्या देखील डोळ्यात पाणी आलं. मग मी विचारलं, आपण आपल्या घरी माझी काय ओळख करून देणार आहात? अगं, तू येण्यापूर्वीच तुझी ओळख घरी झालेली आहे. 2 महिन्यांपूर्वी माझे वडील वारले. कदाचित तू पेपरमध्ये वाचलं देखील असशील. ही गोष्ट वडिलांना सांगण्याचं
अगदी परवापर्यंत मला धाडस नव्हतं. मात्र ते गेल्यावर मी आईला ही गोष्ट सांगितली, माझ्या दोन्ही मुलांना सांगितली आणि मुख्य म्हणजे माझ्या बायकोला सांगितली. तिनं तिचं अंतःकरण अत्यंत विशाल केलं. म्हणूनच बेटा मी आज तुला घरी चल म्हणू शकतोय. आज सगळं घर तुझ्या स्वागतासाठी हात पसरून तुला कुशीत घेण्यासाठी आसूसलंय. वीणा बेटा, मन मोठं कर. तुझ्या बापाचा हा अपराध पोटात घाल. माझ्या पत्नीनं मला उदार मनानं क्षमा केली. तिच्या एवढी तू मोठी हो. मला तृप्त कर. मला हो म्हण बेटा. मला पप्पा म्हण आणि मला धन्य कर. ठीक आहे, मी येईन उद्या. पप्पांनी डोळे पुसले आणि मग आम्ही उठलो. देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर सगळी वास्तू हात पसरून मला कुशीत घेण्यासाठी उभी होती. माझे दोन्ही भाऊ समोरच उभे होते. त्यांच्या मागे हातात तुकडा घेऊन एक बाई उभी होती. तिनं पुढं होत माझी दृष्ट काढली. हातातला भाकरीचा तुकडा माझ्यावर ओवाळून टाकला. पायांवर पाणी घातलं आणि तिथं दरवाजातच मला कडकडून मिठी मारली. तिच्या डोळ्यातून पाण्याची धार उघळली. कुणीही न सांगता आतून प्रेरणा व्हावी तसं मी म्हणून गेले, आई पुस ते डोळे. अगं आता मी आले आहे. मला रडायला मात्र आलं नाही. देशमुख, माझे दोन्ही भाऊ सुरेश, रमेश आणि माझी आई सर्वांनी माझ्याबरोबर फिरून मला सगळं घर दाखवलं. नंतर एका बंद दरवाजासमोर आम्ही उभे राहिलो. त्या दरवाजावर एक तोरण लटकवलेलं होतं. देशमुख म्हणाले, दार उघड. मी ते दार लोटलं. देशमुख म्हणाले, ही बघ, ही तुझी खोली. खोलीतून उदबत्तीचा मंद सुवास आला. माझ्याबरोबर माझ्या खोलीत सर्वजण काही वेळ थांबले आणि मग निघून गेले. खोलीच्या चारही भिंतींकडं मी आळीपाळीनं बघत राहिले. मला दिलेल्या त्या एका खोलीत छोटीशी कॉट होती. कॉटला लागून एक स्टूल होतं. त्याच्यावर एक अत्यंत आकर्षक भारी असा टेबल लॅम्प होता. त्याच्या देखील शेजारी 3 उदबत्त्या मंद सुवास पसरवीत जळत होत्या. कोपऱ्यात एक टेबल होतं आणि तिथंही एक टेबल लॅम्प होता. टेबलाजवळच एक ड्रेसिंग टेबल होतं. संपूर्ण प्रतिबिंब दिसेल असा केवढा तरी मोठा उंच आरसा होता. ड्रेसिंग टेबलवर ठेवलेले पावडरचे डब्बे, कुंकू, स्नोच्या बाटल्या सगळं नवं आणलेलं दिसत होतं. मी येण्यापूर्वी त्या वस्तूंचं आगमन माझ्यासाठीच झालेलं होतं हे सहज कळत होतं. आता मी या खोलीची मालकीण, तसं हे सगळं घरच आता माझं. पण कोणतीच भावना आता प्रकर्षानं का होत नव्हती. मी मोहरून गेलेले नाही. मी गोंधळलेले पण नाही. मन जड झालेलं नाही आणि हलकंही नाही. स्थितप्रज्ञावस्था म्हणतात ती अशीच असेल का? ह्या घरात या क्षणी आणखी कोणी असेल असं स्थितप्रज्ञ? देशमुख असतील असे? राजरोसपणे ते मला आज या घरी घेऊन आले. सुरेश, रमेश हे जसे जुळे भाऊ 12-13 वर्षांचे वाटतात. त्यांना व्यवहार नक्की कळत असणार. ते दोघं माझ्याकडे नक्की कोणत्या भावनेनं पाहत असतील. देशमुखांच्या पत्नीनं आपलं अंतःकरण मोठं केलं. कुणीही न सांगता मी तिला मघाशी आई म्हणाले. आपण या बाईला उत्स्फूर्तपणे आई कसं म्हणालो? काल बोलता बोलता देशमुख म्हणाले, मला पप्पा म्हण आणि माझं घर धन्य कर. देशमुखांना पप्पा म्हणायचं कसं तरीच वाटतंय. तोंडात तो शब्द यायचाच नाही. कालपासून मी माझी मनाची तयारी करण्याचा प्रयत्नात आहे, पण पप्पा म्हणावंसं वाटतच नाही. मला तो देशमुखांचा ना सगळा आटापिटा स्वार्थी वाटतो. स्वतःच्या दुःखाला त्यांनी पाण्यातल्या माशाची उपमा दिली. ते दुःखी असतील सुद्धा, पण माझं काय?
18 वर्षानंतर ते मला आता घराचं सुख देऊ पाहतात. ते मला सुख द्यायचं म्हणून का स्वतःचा अहंकार सुखवायचा म्हणून? माझी मग जी कोणी आई असेल ती या क्षणी कुठं असेल? ह्या 18 वर्षात तिच्या आयुष्याचं काय झालं असेल? माझी ती खरं जन्मदात्री आज असेल का? मी आश्रमात आले, मला छत्र मिळालं, पण त्यावेळी त्या माझ्या आईचं काय झालं असेल? देशमुखांना नाव मिळालं, पैसा मिळाला, वैभव मिळालं. त्यांचा हा एवढा महान अपराध पोटात घालणारी पत्नी मिळाली. आज ते राजरोसपणे वावरत आहेत. पण माझ्या त्या आईला त्या काळात तिचा तो अपराध पोटात घेऊन तिला स्वीकार करणारा मोठ्या अंतःकरणाचा पुरुष भेटला असेल का? इतक्या मोठ्या अंतःकरणाचा पुरुष खरंच संभवतो का? देशमुखांच्या घरी त्यांची पत्नी त्यांची आई झाली. ती पत्नी असेल, पण त्याच्या कितीतरी अधिक पट ती आई आहे. आई 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 आई. विचारांच्या आंदोलनात केव्हा झोप लागली कळलं नाही. संध्याकाळी देशमुख कामावरून आले की सरळ माझ्या खोलीत यायचे. रात्रीच्या जेवणापर्यंत सगळे व्यवहार मग माझ्याच खोलीत बसून करायचे. रात्री मला झोप लागेपर्यंत देशमुख काही ना काही वाचून दाखवायचे. पलंगावर पडल्या पडल्या मी ते ऐकायची. त्यांनी वाचून दाखवायचं आणि मी ऐकायचं. असं सगळं छान चाललेलं होतं. कुठं म्हणून काही कमी नव्हतं. आणि त्याचाच खरं म्हणजे अतीव ताण झाला होता. देशमुख, आई, आजी मला जाता येता सांगायच्या, अगदी कशाचा विचार करायचा नाही. रात्री अपरात्री मला जाग यायची. बघायची तो उशाशी देशमुख बसलेले असायचे. माझ्या तोंडून मात्र पहिला प्रश्न यायचा, आई कुठे आहे? अगं मगाशीच गेली झोपायला. आणू का उठवून? नको. अगं मला सांग ना, काही हवं आहे का? काही नको. उगीच जरा घाबरल्यासारखं झालं. देशमुख मग मला झोप लागेस्तोवर थोपटत राहायचे. देशमुखांनी मग माझं नाव कॉलेजात घातलं. माझ्या एकटीच्या दिमतीला त्यांनी त्यांची फियाट दिली. दुसरी गाडी सुरेश रामेशच्या ताब्यात होती आणि देशमुखांना त्यांच्या उपयोगासाठी ऑफिसची गाडी असायची. माझ्या खनपटीला बसून बसून देशमुखांनी मला ड्रायव्हिंग शिकायला लावलं. पहिल्यांदा जेव्हा मी एकटीच गाडी घेऊन बाहेर पडले, तेव्हा जर प्रथम कुठे गेले असेल तर आश्रमात. गुरुजींनी विचारलं, काय कशी काय आलीस अचानक? गुरुजी, एकटी आले, मोटर चालवीत आले. प्रथम म्हटलं देवळात जावं, म्हणून मग इथं आले. अरे वा, प्रगती आहे म्हणायची. कसली प्रगती? अगं, पूर्वी आश्रम तुला घरासारखा वाटायचा, आता देवळासारखा वाटू लागलाय. म्हणजे देशमुखांचं घर आता स्वतःचं घर वाटायला लागलं की नाही? नाकारू कशाला गुरुजी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. पण गुरुजी, ह्याचं श्रेय कुणाला आहे म्हणून सांगू? अगं देशमुखांना. नाही, त्यांना नाही. जिनं अंतःकरण मोठं करून माझा स्वीकार केला, देशमुखांना क्षमा केली, त्या माझ्या आईला. मला माहिती आहे तुझा ओढा देशमुखांपेक्षा त्यांच्या पत्नीकडे जास्त आहे. तसं झालं आहे खरं. ठीक आहे, काही खेद करण्यासारखं नाही. पण थोडी माया, थोडं प्रेम त्या माणसाला देखील मिळू दे. मला पटतंय गुरुजी, पण 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 कळत नाही. अंतःकरण हलत नाही ना. असं का व्हावं काही कळत नाही खरं म्हणजे. मलाही कळत नाही गुरुजी. माझ्यासाठी किती जीव टाकतात म्हणून सांगू. पण तरी देखील त्यांनी ना प्रथम माझ्यावर फार अन्याय केला, हा विचारच डोक्यातून जात नाही. गुरुजी काहीतरी सांगणार तेवढ्यात आश्रमातल्या मुली धावल्या. माझ्या भोवती त्यांनी गराडा टाकला, मिठ्यांचा वर्षाव केला जणू काही. आजूबाजूचं अफाट जग लहान झालं. त्या जगाचा आश्रम झाला, ज्याची लोकसंख्या होती फक्त 100-125. असे किती तास गेले कोणास ठाऊक. थोड्या वेळाने संध्याकाळ झाली आणि मग मी घरी जायला निघाले.
कॉलेजमध्ये माझा वेळ चांगला जाऊ लागला. कॉलेजात मी मोटारच घेऊन जायचे. त्याचं सगळ्यांना इतकं अप्रूप वाटायचं, कौतुक वाटायचं. घरी तर अनेकदा माझी दृष्ट काढली जायची. दृष्ट काढायला लावण्यात आजीचा पुढाकार असायचा. देशमुख तर सारखे माझ्या आसपास असायचे. रात्रीची मी अभ्यासाला बसली की ते ऑफिसच्या फायली घेऊन तिथेच यायचे. शनिवार रविवारी नाटक किंवा सिनेमा ठरलेला, देशमुखच तिकीटं काढून आणायचे. नाटकातल्या एखाद्या नाटक सिनेमा सुरू असताना देशमुखांचं सगळं लक्ष माझ्याकडे. नाटकातल्या एखाद्या विनोदानं थिएटर हसायचं सगळं. त्यावेळी स्वतः देशमुख हसायचं विसरून मी तो विनोद एन्जॉय करते की नाही हे आजमावण्यासाठी देशमुख माझ्याकडे बघत राहायचे. मी त्यांना हसायला हवे होते, फुलायला हवे होते, धुंद व्हायला हवे होते, रसरशीत व्हायला हवे होते आणि तृप्त व्हायला हवे होते. आणि त्यासाठी देशमुख अहर्निश झटत होते. 18 वर्षाच्या माझ्या भूतकाळात आयुष्यात जेवढी सौख्याची दालनं असतात ना, ज्यांना मी पारखी झाली होते, ती सगळी दालनं देशमुख एकाच वेळी माझ्यासमोर उघडत होते. त्यांना आता उसंत नव्हती, थांबायला सवड देखील नव्हती आणि मी थांबलेली खपत नव्हतं. 18 वर्षातला हिशोब जणू काही त्यांना 18 मिनिटात चुकता करायचा होता. त्यांनी मला सगळा हिंदुस्तान दाखवला. काश्मीर, वृंदावन, दिल्ली, आग्रा, फत्तेपूर, माउंट अबू सगळं सगळं पालथं घातलं. रेल्वेचा रेरे करीत जाणारा प्रवास त्यांना मंजूरच नव्हता. त्यांच्या कल्पनेतल्या भराऱ्यांशी थोडीफार बरोबरी होत होती ती विमानांची. मी MA होईपर्यंतची मधली 6 वर्ष खरोखर कशी संपली कळलंच नाही. त्या 6 वर्षाच्या कालखंडाला दुःखाचं म्हणता येईल असं एकच गालबोट लागलं. ते म्हणजे देशमुखांच्या आजीचा मृत्यू. मी MA झाले आणि कॉलेजातल्या प्राध्यापकांशीच मी लग्न ठरवलं. ही गोष्ट देशमुखांना सुरेश रमेशकडून समजली. मग मात्र त्यांना बिलकुल थांबायला सवड नव्हती. त्यांनी गडकऱ्यांना लगेच लग्न व्हावं म्हणून विनवणी केली. मला लग्नाचं सौख्यसुद्धा तातडीनं मिळावं यासाठी देशमुखांची जणू काही घाई चालली होती. देशमुखांनी लग्नाचा दिवस ठरवला. सगळी तयारी केली. इतकी सुंदर धूमधडाक्यात त्यांना लग्न करायचं होतं. लग्नाचा दिवस ठरवला आणि मग मात्र माझ्या विवाहाच्या कल्पनेनं देशमुखांची झोपच उडाली. ते थकून गेले. 1-2दा तर मी त्यांना प्रत्यक्ष रडताना देखील पाहिलं. लग्नाचा दिवस उजाडला, लग्न लागलं. विवाहाचा सोहळा अख्ख्या मुंबईत गाजला. वैभवानं डोळ्याचं पारणं फिटलं. सगळ्या मुंबईकरांनी त्या सोहळ्याचा आनंद लुटला जणू काही. लग्नानंतर हनीमूनला सिमल्याला जायचं ठरलं. देशमुख, सुरेश, रमेश सगळीजणं मला स्टेशनवर निरोप द्यायला आले. गाडी हलणार तशी देशमुखांच्या डोळ्यात पाणी तरारलं. घशातल्या घशात कड दाबीत ते भरल्या आवाजात गडकऱ्यांना म्हणाले, माझ्या वीणाला सांभाळा बरं का, माझ्या वीणाला सांभाळा. देशमुखांचा हात पकडीत मी म्हणाले, तुम्ही किती केलंत माझ्याकरता, मी सांगू शकणार नाही. अहो या जन्मी तर सोडाच, पण पुढल्या 7 जन्मात देखील माझ्या भावना व्यक्त करायला मला शब्द सापडणार नाहीत. मी काय करू तुमच्यासाठी, मी काय करू सांगा ना तुमच्यासाठी. तेवढ्यात गाडी हल्ली. देशमुख गाडीबरोबर चालता चालता डोळे न पुसता म्हणाले, आता तू विचारलंयस म्हणून सांगतो, मला एकदाच अंतःकरणापासून पप्पा म्हणून हाक मारशील. त्या हाकेसाठी मी गेली 6 वर्ष वाट पाहिली बघ बेटा. हाक मारशील. माझ्या डोळ्यात इतकं पाणी आलं. मी हाक मारणार, पण तेवढ्यात गाडीनं वेग घेतला. मी नुसते हात करीत राहिले. हाक मारायची राहूनच गेली. देशमुखांची मूर्ती दूर दिसेनासी होईपर्यंत बघत होते. ते देखील कितीतरी वेळ हात करत प्लॅटफॉर्मवर उभेच होते. मी नुसता हात करीत राहिले. मधुचंद्राहून मी परतले आणि मग मात्र कुंडलीतले सगळे शुभग्रह
वक्री व्हावे अशा घटना घडायला लागल्या. केवळ 4 दिवसांच्या तापाचं निमित्त होऊन त्या माझ्या आईनं ह्या जगाचा निरोप घेतला. डॉक्टरांनी सांगितलं, मेंदूतली धमनी अकस्मात फुटल्यामुळं हे सगळं घडलं. आता हे असं का व्हावं? तर विचारांचा ताण असह्य झाला म्हणून. त्याचा अर्थ मी माझ्याशी इतकाच लावला, तोही माझ्यापुरताच, की माझ्या आगमनापायीच आईला एवढा मनस्ताप झाला. तिनं माझं स्वागत केलं खरं. 6 वर्ष ती माझ्याशी इतकी चांगली वागली, पण नेहमी दबलेली वाटायची, उदास वाटायची. या घरात ही एवढी सुबत्ता होती, पण कधी रसरसलेली दिसली नाही, संसारात कधी हरवलेली दिसली नाही. तिनं देशमुखांना क्षमा केली, मात्र तेवढ्या मोठ्या गुन्ह्याला क्षमा करता येण्यासाठी जी ताकद लागते ती आईत नसावी. तिनं धारण केलेली शांती तिलाच पेलली नाही. न पेलणाऱ्या पट्टीत ती गात राहिली. तिनं धारण केलेली क्षमाशील वृत्ती तिचाच बळी मिळाल्यावर शांत झाली. देशमुख माझ्यावर उधळून जाऊन जी माया करीत होते त्याच्या दर्शनानं ती पोळून निघाली. ते पोळणं तिला कुणाला सांगता देखील आलं नाही. अशी ती माझी आई. तिला जिवंत समाधी घ्यायला भाग पाडलं ते केवळ देशमुखांमुळं. त्या माऊलीपुढं आणि पर्वतप्राय मूर्तीपुढं देशमुख आणखीनच छोटे ठरले मग. आणि हे खुद्द देशमुखांनी देखील जाणलं असावं. ते एकदम थकले, वृद्ध झाले. त्यांचं सगळ्यातून मन उडालं. टवटवीत वृत्ती कोमेजून गेली. हसरा चेहरा मलूल झाला. जीवनातला, जगण्यातला सगळा अट्टहासच संपला. लेखीला न्याय देता देता जिच्याबरोबर सप्तपदी चालली त्या सहधर्मचारिणीवरच ते मोठा अन्याय करून बसले. हे त्यांच्या मनानं घेतलं असावं. त्यांनी मग अंथरूण धरलं. त्यातून ते उठले देखील असते, पण अंथरुणाबरोबरच त्यांनी मौन धरलं. किती जणांनी, सगळ्यांनीच घरातल्या हर प्रकारे त्यांची मौन मिठी सोडण्याची प्रयत्न केला, परंतु त्यांनी काही ती मौन मिठी सोडली नाही. या माणसानं आयुष्यभर उत्कटतेनं प्रेमच केलं. त्यांची उत्कटता किती म्हणजे किती तीव्र होती याचा अनुभव मी 1 नाही 2 नाही तब्बल 6 वर्ष घेतला होता. बायकोच्या अकाली मृत्यूला आपण जबाबदार आहोत हेच देशमुखांच्या मनानं घेतलं. त्यातच त्यांची शुद्ध देखील गेली. कधी काही बेशुद्धीत बोललेच तर माझं नाव घ्यायचे. माझी एकच इच्छा पूर्ण व्हायची राहिली आहे असं म्हणायचे. काल 11:30 वाजता देशमुख वारले. साधारणपणे 4 वाजता अंत्ययात्रा निघाली आणि सगळं संपलं. आता ह्या वर्तमानपत्रातली ती अक्षरं मात्र चित्रासारखी वाटतात आहे. सगळं जगच तसं वाटतं आहे. कुणाला देखील मला आता भेटायचं नाही. माझं सांत्वन करायला एकाही माणसाला हात सोडू नका असं मी बजावलं होतं ना, तरी पण कोण उभं आहे समोर? कोणीतरी समोर उभं आहे. अरे, हे तर गुरुजी, देवकुळे गुरुजी. वीणा बेटा. आणि इथं मी कोसळली. अश्रूंना वाट करून देण्यासाठी सुद्धा समोर तशीच व्यक्ती हवी. गुरुजी काही देखील बोलत नव्हते. नुसती माझी पाठ थोपटत होते. जगातल्या सगळ्या भाषा त्या स्पर्शात अवतरल्या होत्या. एकेका दिवसाची बेवारशी मुलं कशी जगतात ती ह्या आश्वासक स्पर्शाच्या आधारावरच. वीणा बेटा, मन आवर बेटा. मी रडत होते. गुरुजी एकसारखी मी रडत होते. रडता मी स्वतःलाच विचारित होते, मी का रडते? सौख्यामागची भावना जशी पहिल्या दिवशी देशमुखांच्या घरी मला समजली नव्हती, तशीच आत्ता या रडण्यामागची देखील भावना
मला कळेना, ह्या अज्ञानानं आणखीनच काहूर उठवलं. वीणा, अगं वीणा, वीणा बेटे, अगं पोरी, किती रडशील बेटा, किती रडशील पोरी. गुरुजी, 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 गुरुजी. वीणा, ह्या माणसाकरता तू रडतेस, नानासाहेबांकरता तू रडतेस, हे बघून बेटा खरं सांगू मला बरंही वाटतंय. गुरुजी, गुरुजी, मी 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 खरं सांगू, मी कुणासाठी रडते, मी कुणासाठी रडते हेच कळत नाही आहे मला, मला खरंच कळत नाही आहे गुरुजी. गुरुजी गंभीर आवाजात म्हणाले, तसं असेल तर सांगतो. हातून अन्याय घडला हे या जाणीवेचं दुःख आहे वीणा, हातून अन्याय घडला. अन्याय? अन्याय कोणावर गुरुजी? नानासाहेबांवर. ते ते कसं गुरुजी? वीणा बेटा, मन घट्ट कर, मन घट्ट कर. खरं तर हे सगळं बोलायची ही वेळ नाही, पण तरी देखील आज बोलतो. हसताना प्रतारणा झाली तर एक वेळेस चालेल, पण रडताना होऊ नये म्हणून सांगतो. त्याशिवाय आता मलाच हा ताण सहन होत नाही आहे, म्हणून सगळं सांगतो तुला. ऐक, सगळं सांगतो. गुरुजी, गुरुजी, मला भीती वाटते हो गुरुजी, मला अतिशय पोरकं वाटतंय गुरुजी. आता आणखी काय सांगणार आहात गुरुजी, आणखी काय सांगणार आहात गुरुजी? ऐक, देशमुखांचा आणि तुझा कसलाच संबंध नव्हता हे सांगणार आहे मी तुला. गुरुजी, ऐक बेटा, नीट ऐक, एका दमातच आता मला सगळं सांगू दे. नानासाहेबांचा आणि तुझा कसलाही संबंध नव्हता. नानासाहेबांची पत्नी हीच तुझी खरीखुरी आई. लग्नापूर्वी तिनं तुला जन्म दिला. तिचं बाळंतपण आम्ही आश्रमात केलं. आश्रमाच्या नियमाप्रमाणे तुला आम्ही ठेवून घेतली आणि आईला घरी पाठवली. तुझ्या जन्मानंतर 3 वर्षांनी तुझ्या आईचा आणि देशमुखांचा विवाह झाला. आश्रमाच्या नियमानुसार तुझ्या आईनं आपलं पूर्वायुष्य लग्नापूर्वी देशमुखांना सांगायला हवं होतं, पण तुझ्या आईला तेवढं धैर्य झालं नाही. तिच्यात तेवढं धैर्य नव्हतं म्हणून ती गप्प राहिली. मात्र लग्नानंतर ती तुला विसरू शकली नाही बेटा. ती आतल्या आत जळत राहिली. एवढं वैभव होतं, तळ हातावर झेलणारा, अतिशय प्रेम करणारा असा नवरा होता. आईवडिलांसारखी माया करणारे सासू सासरे होते. दृष्ट लागेल अशी लवाकुशासारखी सुरेश रमेशची मुलांची जोडी होती. पण तुझ्या आठवणीनं तुझी आई तडफडत होती. तिचं दुःख जाणण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला, पण ती गप्प राहिली. तिचं दुःख जाणण्याचा देशमुखांनी खूप प्रयत्न केला, पण ती काही शेवटपर्यंत बोलली नाही. देशमुखांचे वडील गेले आणि मग सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर तुझी हकीकत एकदा देशमुखांना समजली. त्या क्षणी तो सर्व आरोप त्यांनी स्वतःच्या माथ्यावर घेतला. कारण पोटच्या पोराचा पाय घसरला तर एक वेळेस आईबाप क्षमा करतील, पण सुनेचा पाय घसरला तर तिला क्षमा नाही. हे जाणून देशमुखांनी तो सगळा वाईटपणा, तो कलंक आपल्या माथी घेतला आणि तुला त्या घरी आणलं. अगं वेडेपोरी, तुझ्या सहवासानं त्यांना तुझं खरं वेड लागलं ग. तुझ्यावर ते प्रेमाचा अखंड वर्षाव करीत होते. तुझ्या आईचं दुःख मात्र नंतर देखील कमी झालं नाही. तू तिची खरेखुरी मुलगी असूनही तुझ्यावर तिला अगं प्रेमवर्षाव करता आला नाही. वात्सल्याची भूक दाबून ठेवावी लागली. कारण तू समोर दिसत होतीस, पण वर्षाव करायला बंदीच होती जणू काही. कारण तिनं जर
कारण तिनं जर खऱ्याखुऱ्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली असती ना, तर कदाचित तिच्या सासूनं ते नक्की ओळखलं असतं. कारण ती पण एक आईच होती. आणि मग ही कसर देशमुख सदैव भरून काढत होते. ते अहर्निश तुझ्यासाठी झटत होते. तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करीत होते. आणि त्यांच्या त्या महान यज्ञाची सांगता तुझ्या पप्पा या एका हाकेनं होणार होती बेटा. तुझ्या पप्पा या एका हाकेनं होणार होती. पण गुरुजींचे पुढचे शब्द मला ऐकू आले नाही. पप्पा कशाला भेदून जाईल असा मी पप्पा असा मी अंबरडा फोडला. आकाशापेक्षा उंच कोण तर बाप. गुरुजी म्हणाले, बेटा विणा, तुझ्या या हंबरड्यानं या भिंती हादरतील, जमीन कापेल, आकाशही कदाचित दुभंगेल. पण विणा बेटा तुझ्या पप्पांना ही हाक ऐकायला जायची नाही. ते फार दूरवर गेलेत. गुरुजी पप्पा. धन्यवाद.